आपल्या घरामध्ये सुख, शांती व समृद्धी आणण्यासाठी आपण अनेक प्रकारचे व्रत वैफल्य करत असतो. तर त्या व्रतापैकीच वैभव लक्ष्मी माता हे देखील एक व्रत आहे. तर हे व्रत शुक्रवारपासून याची सुरुवात केली जाते. तर या व्रतामध्ये वैभव लक्ष्मी माता या व्रतामध्ये लक्ष्मी मातेच्या 8 रूपांची पूजा केली जाते. तर त्यामध्ये धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, आदिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, धान्यलक्ष्मी व संतानलक्ष्मी या 8 स्वरूपांची पूजा केली जाते. तर अधिक वेळ न लावता चला ह्या व्रताची मांडणी मी तुम्हाला करून दाखवते. तर त्यासाठी मी इथे एक पाट घेतलेला आहे व त्या पाटाला हळदीने थोडंसं पिवळं करून त्यावरती भगव्या कलरचे वस्त्र टाकलेले आहे. तर इथे सफेद कलरचे वस्त्र घेतले जाते, पण माझ्याकडे सफेद नसल्यामुळे मी भगव्याच कलरचे वस्त्र घेतलेले आहे किंवा लाल कलरचे जरी घेतले तरी चालते. तर सर्व कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आधी दीप प्रज्वलनाने केली जाते. तर सर्वप्रथम मी आधी दिवा लावून दिव्याची पूजा करून घेतली. त्यानंतर त्या दिव्याला हळदी, कुंकू, फूल, गंध, अक्षदा वाहिला. त्यानंतर गणपती बाप्पाची देखील पूजा करून घेतली. तर गणपती बाप्पाची पूजा करताना मी सर्वप्रथम गणपती बाप्पा यांचा पाण्याने व पंचामृताने अभिषेक करून घेतला. तर अभिषेक करताना मी ओम गण गण गणपतये या मंत्राचा जप केलेला आहे, कारण की आपण कोणत्याही कार्याची सुरुवात आधी गणपती बाप्पाच्याच सेवेने करतो. म्हणून ह्या देखील व्रताची सुरुवात या अगोदर गणपती बाप्पाच्याच सेवेने करायची असते. तर गणपती बाप्पाचा अभिषेक करून झाल्यानंतर मी गणपती बाप्पांना आसन स्थान दिले. त्याखाली मी थोडेसे तांदूळ व त्यावरती हळदी कुंकू टाकले. म्हणजे पिवळे अक्षता सफेद अक्षता तशा ठेवू नाहीत ना, म्हणून त्यावरती हळदी कुंकू टाकावे लागतात. तर त्यावरती हळदी कुंकू टाकल्यानंतर गणपती बाप्पांना इथे आसन स्थान देऊन त्यांना हळदी कुंकू गंध लावले व अक्षदा फूल लावून त्यांची विधिवत पूजा करून त्यांना गुळाचा नैवेद्य दाखवला. कारण की माझ्याकडे खोबरे नव्हते, तर मी फक्त गुळाचाच नैवेद्य दाखवला. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा खडी साखरेचा दाखवला तरी जातो. तर माझ्याकडे ते लाल जास्वंदीचे फूल होते, तर मी गणपती बाप्पा यांना ते जास्वंदीचे फूल वाहिले. त्यानंतर मी माझ्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती होती छोटीशी, तर मग मी तिचा देखील अभिषेक करून घेतला. लक्ष्मी मातेचा अभिषेक करून घेताना मी सर्वप्रथम पाण्याने अगोदर अभिषेक केला. तर अभिषेक करताना ओम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप उच्चारण केला आणि पाण्याने केल्यानंतर मी पंचामृताने माता महालक्ष्मीचा अभिषेक केला. तर पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, खडीसाखर व मध हे 5 पदार्थ घेतले जातात व त्याने माता लक्ष्मीचा मी अभिषेक करून घेतला. तर अशा प्रकारे माता लक्ष्मीचा अभिषेक केला व अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीला आसन स्थान दिले. त्यानंतर हळदी कुंकू माता लक्ष्मीला वाहिले व माता लक्ष्मीची देखील विधिवत मी पूजा करून घेतली. त्याचबरोबर माझ्याकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो होता, तर मी तो देखील तिथे पूजेमध्ये ठेवलेला आहे. साईडनी हळदी कुंकू देखील ठेवलेला आहे, कारण की लक्ष्मी माता म्हटली की ते हळदी कुंकू देखील आले. तर त्यानंतर मी एक थोडेसे तांदूळ घेतले. त्या तांदळाने असा गोल भरीव काढून घेतला. तर तुम्ही तो बघू शकतात मी कसा गोल केलेला आहे. त्या गोलवरती नंतर मी कुंकवाने स्वस्तिक काढले. तर असे छानपैकी मस्त स्वस्तिक काढून घेतलेले आहे. तर कारण की देवीचे व्रत म्हटले की देवीला हळदी कुंकू हे सौभाग्याचा अलंकार असल्यामुळे सर्वप्रथम तेच लागते. तर बघा मी हळदी कुंकूने असे छानपैकी स्वस्तिक काढलेली आहे. तर स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकाच्या चारी बाजूला मध्ये टिंब दिला जातो. तर टिंब दिल्यानंतर मी कलशावर देखील हळदी कुंकूने स्वस्तिक काढून त्यामध्ये पाणी भरले. तर कलश भरून मी पाणी घेतलेले आहे व त्यामध्ये 1 रुपया, सुपारी, त्याचबरोबर हळदी, कुंकू, अक्षता देखील वाहिलेले आहेत.
व ते अक्षता वाहिल्यानंतर अष्टदिशांना म्हणजे 8 दिशांना हळदी कुंकाची अशी बोटे देखील ओढून घेतलेली आहेत. तर ती काही तुम्हाला तिथे स्पष्ट दिसत नाही येतं, पण मी अशी आतल्या बाजूने ती हळदी कुंकाची बोटं ओढून घेतलेली आहेत अष्टदिशांना. तर हळदीची बोटं व्यवस्थित उमटली, पण कुंकवाची काही उमटलेलीच नाही आहेत, पण कुंकू देखील लावून घेतलेलं आहे. त्यानंतर एक वाटी घेतली, त्यामध्ये सफेद असे तांदूळ घेतले स्वच्छ, त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवले व आपल्या घरामध्ये जे काही सोनं किंवा चांदी असेल तर त्याची आपण लक्ष्मी स्वरूपामध्ये पूजा करतो, तर हे देखील पूजेमध्ये ठेवायचं असेल राहते. जर तुमच्याकडे सोनं चांदी यातील काही जरी नसेल तरी तुम्ही 1 रुपया जरी त्या वाटीमध्ये पूजेसाठी ठेवला तरी चालतो. तर त्यानंतर माझ्याकडे हे तांब्याचे श्रीयंत्र होते, तर मी हे श्रीयंत्र देखील पूजेमध्ये ठेवलेले आहे व गजलक्ष्मी होत्या त्या देखील मी पूजेमध्ये इथे ठेवलेल्या आहेत. तुमच्याकडे असतील तर तुम्ही ठेवा, नसतील तर नाही ठेवल्या तरी चालतील. असं काही नाही की गजलक्ष्मी ते ठेवलंच पाहिजे म्हणून. माझ्याकडे होतं म्हणून मी ते सर्व ठेवलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे पिवळ्या कवड्या होत्या, त्या देखील मी पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ठेवा. आणि माझ्याकडे गळ्यातील सोन्याचा जो दागिना होता तो मी ठेवलेला आहे बघा पूजेमध्ये. आणि आता त्याची मी हळदी कुंकाने देखील पूजा करून घेतलेली आहे, कारण की आपण सोनं हे माता लक्ष्मीचंच एक प्रतीक आहे व आपण त्याची माता लक्ष्मी स्वरूपातच पूजा करतो. त्यानंतर श्रीयंत्रावर देखील हळदी कुंकू वाहून त्याची देखील मी पूजा करून घेतली व नंतर ज्या कवड्या पूजेमध्ये ठेवल्या होत्या त्यांची देखील हळदी कुंकू लावून मी पूजा करून घेतली व ज्या गजलक्ष्मी माता होत्या त्यांची देखील पूजा करून घेतली व फोटोमध्ये देखील माता लक्ष्मीचा जो फोटो आहे त्याची देखील मी पूजा करून घेतलेली आहे. व माता लक्ष्मीला हा गुलाब हा प्रिय आहे, म्हणजे लाल फूल प्रिय आहे, तर माझ्याकडे गुलाबाचे लाल फूल होते म्हणून मी ते वाहिले. त्याचबरोबर तुळशीपत्र देखील मी पूजेमध्ये वाहिलेले आहे. तर यामध्ये तुमच्याकडे जर बेल असेल तर तुम्ही बेल पण वाहू शकतात आणि त्याबरोबर तुळशीपत्र देखील वाहू शकतात. तर अशा प्रकारे मी माता लक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे. तर माता लक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती व समृद्धी नांदते. तर हे व्रत एकदम अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल. ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण माता महालक्ष्मीची कहाणी वाचून आरती करावी व यथासांगाशी पूजा करावी. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सांगा. जर पूजा करताना काहीच नसेल समजलं तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. त्याचबरोबर इथे आंब्याची 2 पानं पण घेतलेली आहेत. तर तिथे नागिनीची पानं लागतात पण माझ्याकडे नव्हती, तर तिथे मी 1 रुपया व सुपारी ठेवली व त्याची देखील हळदी कुंकू व फुले वाहून पूजा करून घेतलेली आहे. तर श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत हे श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण करावे व प्रसन्नतेने करावे. हे व्रत करताना आपण आपल्यासोबत इतरांचेही कल्याण व्हावे अशी माता महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करावी. तर हे व्रत स्त्री पुरुष कोणी देखील करू शकते. तर हे व्रत करण्यास आपण कोणत्याही शुक्रवारापासून सुरुवात करावी. तर 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार हे व्रत आपण मनाशी संकल्प करून करावे किंवा यापेक्षाही जास्त आपल्याला हे शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी मातेचे करता येईल व उद्यापन देखील शेवटच्या शुक्रवारी करावे लागते. तर ही पूजा आपल्याला स्वतः मनोभावे करायची आहे. जर ही पूजा करत असताना कधी जर आपल्याला एखाद्या वेळेस गावाला जावे लागले तर त्या शुक्रवारी फक्त आपण प्रवास करावा, पूजा मांडू नये. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.